पूर्ण ब्रह्माधिकारी अनंत कोटी ब्रह्मांड नायक आदि भैस विश्व प्रभु श्री गुणवंत भगवान की जय। बोलो सद्गुरु गुणवंत भगवान की जय। चक्रधारी सुदर्शनकारी देवाचे राजे गुणवंत देवाचे राजे वंदुनी कृष्ण धुता वंदुनी कृष्ण धुता शरण में आदे भैसाले गुणवंता तुझे विराट रूप पाहु कसे डोई अनंता पाहु कसे डोई आदे भैस तू असता आदे भैस तू असता मगती सृष्टी कधी देई ओम सोहम शब्दाने तू सृष्टी रचली गुणवंता सृष्टी रचली सृष्टी रचण्या आधी सृष्टी रचण्या गाईच्या स्तनामध्ये एका चांबड्याच्या पत्रात जवळच त्या गोचळ्याचा दूध असते पण त्याला घेता येत नाही अज्ञानामुळे। ज्या प्रकारे कमळामधला परागकण जवळ असून बेडकाला सेवन करता येत नाही त्या प्रकारे बरेच लोक आहेत त्याचं वर्णन आणखी एका ओळीत करतात ज्ञानेश्वर माऊली। तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम परी भ्रांताशी काम विषयावरी। परंतु जे सामान्य लोक आहेत हे विषयाच्या माग धावतात। अनेक दृष्टांत आहे पण मी तुमच्या जवळच आहे। कुठं आहे तुझा आहे तुझ पाशी विठ्ठल। अनेक प्रकारे सांगता येते। आता हे ज्ञान कोणतं? हे ज्ञान पैगा बरवे जनी मनी आखी